निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे आता नागरिक आणि शेतकरी जे तर ते दहशतीमध्ये असल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मी आता निफाड तालुक्यातील वायगाव भरस आणि येवला तालुक्यातील देशमाने या हद्दीवर असलेलं जे वाबळी वस्ती आहे, तर त्या ठिकाणी आलेला असून आपण पाहू शकतात का बिबट्याच्या या ठिकाणी मुक्त संचार असल्यामुळे अशा पद्धतीने नागरिकांना घरामध्ये आपल्याला राहावं लागत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेजारीच या ठिकाणी गायींचा गोठा आहे आणि त्याला अशा पद्धतीने जाळ्या लावून शेतकऱ्यांनी आपल्या गायी ज्या आहेत तर ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का समोरच गिन्नी गवत आहेत आणि या गवतामध्ये या ठिकाणी बिबट्या असून तो रात्रीच्या वेळेस बाहेर पडत असल्याने या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याची माहिती वन विभागाला दिली असता वन विभाग या ठिकाणी 2 पिंजरे लावलेले असून आणि या ठिकाणी बछड्यांचा सुद्धा आवाज येत असल्याने या ठिकाणी जे तर ते ही मादी बिबट्या आणि बछडे असल्याचं जे तर ती माहिती समोर आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी कधीपासून हा बिबट्या आहेत किंवा काय, तर आपण या ठिकाणी शेतकरी आपल्यासोबत या शेतकऱ्यांकडूनच माहिती जाणून घेऊया. मला हे सांगा नेमका हा बिबट्या जो आहे तर तो कधीपासून आहे आणि काय या ठिकाणी उपाययोजना वन विभागाकडून करण्यात आल्या आहेत? आमच्या तिथं बिबट्या आहे ना 8 दिवसापासून इथं बिबट्याचा मुक्त संचार चाललेला आहे. विजय वाबळे यांच्या वस्तीवरती बिबट्याचा संचार चाललेला आहे. तर हा संचार इतका भयानक आहे, की तो दिवसभर गिन्नी गवतात असतो आणि रात्रीचा बाहेर पडतो. आम्हाला घरातून बाहेर पडणं अक्षरशः म्हणजे इतकं दहशतीचे झालेले आहे, की आमचे लहान मुलं-बाळं किंवा आमचे म्हातारे माणसं वगैरे यांना घराच्या बाहेर पडता येत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा खूप मोठा दुग्ध व्यवसाय आहे. आमच्याजवळ 20-25 गायी आहे आणि आमचा 200 लिटरचा दररोजचा दुग्ध व्यवसाय. त्या दुग्ध व्यवसायावरती सुद्धा दगा आलेली आहे. कारण आम्हाला चारा पाणी काढण्याचीच पंचायत झालेली. आम्ही सर्व हे वन अधिकाऱ्यांना सांगितलं. ते आले, त्यांनी 2 पिंजरे लावले इथं. तरी ते पिंजरे लावूनही तो ट्रॅप होत नाहीये. आमची कळकळीची विनंती आहे, की वन विभागाने याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा आणि तो बिबट्या जेरबंद करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचे जे 2 बछडे आहे ते पण पकडण्याचा प्रयत्न करावा. या दहशतीमध्ये आम्ही खूप आता म्हणजे आम्हाला खूप त्रास होतोय. यासाठी वन विभागाने जो शक्यतो होतील तेवढे प्रयत्न करावे आणि या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करावे. एकंदरीत पाहता या बिबट्याला जेरबंद करून हा परिसर जो आहे तर तो बिबटमुक्त करावा अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. उमेश पारीख, TVNine मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.